नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि त्या अंतर्गत आपण व्याकरण घटक अभ्यासत आहोत. आज आपण वाक्य प्रकार हा व्याकरण घटक अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बोलण्यातून अनेक वाक्य एकामागून एक येत असतात. पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्द समूह म्हणजे वाक्य होय. बघा आपण आपले जे काही विचार आहे, भावना आहे, ते व्यक्त करण्यासाठी हो ना, ह्या शब्दांचा, वाक्यांचा आपण उपयोग करत असतो. मग त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यातून अनेक वेगवेगळी वाक्य एकामागून एक येत असतात आणि पूर्ण अर्थ व्यक्त करणारा जो काही शब्दसमूह आहे, त्या शब्दसमूहाला वाक्य म्हटलं जातं. प्रत्येक वाक्य एक संपूर्ण विधान असते. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो, म्हणजे विधान करतो. बोलणारा ज्याच्या विषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात व उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचंय की आपण बोलत असताना वाक्यांचा, शब्दांचा उपयोग करत असतो आणि जे काही वाक्य आपण बोलताना त्याचा उपयोग करत असतो त्याला विधान सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलत असतो. म्हणजे त्या बोलण्याला विधान करतो असं म्हटलं जातं. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात आणि उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. उद्देश आणि विधेय या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, कारण प्रत्येक वाक्यात उद्देश्य व विधेय या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यावरच आपलं वाक्य हे अर्थपूर्ण आहे की नाही हे अवलंबून असतं. मग वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. आज आपल्याला वाक्याचा जे काही प्रकार आहे ते अभ्यासायचे आहे. मग अर्थाच्या दृष्टीने वाक्यांचे 4 प्रकार पडतात. एक विधानार्थी वाक्य, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. 2 प्रश्नार्थी वाक्य, त्याला तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. 3 उद्गारार्थी वाक्य, त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि चौथा आहे आज्ञार्थी वाक्य. त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्ही म्हणत असतात. मग या 4 वाक्यांचे जे काही प्रकार आहे, ते वाक्यांचे प्रकार आज आपल्याला सविस्तर अभ्यासायचे आहे. बघा मग पहिला जो वाक्य प्रकार आहे आपला विधानार्थी वाक्य. आता ह्या काही गोष्टी आपल्याला नवीन नाहीये. वाक्य, शब्द, शब्दात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या परिचयाच्या आहे आणि आपल्या रोजच्या व्यवहारातल्या आहेत. फक्त आपल्याला ते काय करायचं आहे, व्याकरणाच्या दृष्टीने त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग बघा विधानार्थी वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते. सरळ विधान म्हणजे सिंपल स्टेटमेंट केलेले असते. साधी गोष्ट त्या ठिकाणी काहीतरी सांगितलेली असते. अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. बघा डेफिनिशन लक्षात घ्या, की ज्या वाक्यात एक सरळ विधान केलेले असते. सिंपल स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेली असते, अशा वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. मग विधानार्थी वाक्य कोणती आहेत? हे काही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. समीर दररोज शाळेत जातो. दुसरं उदाहरण आहे, मी नियमित व्यायाम करतो. आणि तिसरं उदाहरण आहे, शाळा म्हणजे दुसरी माता होय. आता हे तीनही जे उदाहरण आपण घेतलेले आहे, ते सिंपल सेंटेन्स आहे बघा. साधी गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. समीर दररोज शाळेत जातो. मी नियमित व्यायाम करतो. आणि शाळा म्हणजे दुसरी माता होय. या साध्या गोष्टी या ठिकाणी हे साधे सरळ विधान केलेले आहेत. साधे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग असे जे काही वाक्य आहे, त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणत असतो. मग अजून काही वाक्य या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. रेणुका आत्ताच शाळेत गेली. सहज आपण बोलता बोलत असतो बघा, अशी वाक्य ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणत असतो.
रमेश काल आला नव्हता. मी काल गावी गेलो होतो. हा गुलाब फार सॉरी हा गुलाब सुंदर आहे. तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. प्रवासात भरभरून बोलावे. बघा प्रत्येक सेंटेन्समध्ये काहीतरी सांगितलं गेलंय आणि सिंपल सेंटेन्स आहे. प्रत्येक सेंटेन्स हा साधा सरळ सांगितलेली त्या ठिकाणी काहीतरी सरळ साधं सोपं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग अशी जी काही विधाने असणार आहे, अशी जी काही वाक्य असणार आहे, ती वाक्य आपली विधानार्थी असणार आहेत. नंतर पुढचा जो प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गार म्हणजे काय? आपण शिकलेलो आहोत, की बोलणाऱ्याच्या तोंडचे जे काही शब्द असतात, त्याला आपण उद्गार म्हणतो. हे जे उद्गार आहे, हे उद्गार आपल्या मनातील जे काही भावना आहे किंवा आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, तीव्र इच्छा, त्या आपल्या उद्गारातून व्यक्त होत असतात. या सर्व गोष्टी आपणच बोलत असतो. आपल्या तोंडातूनच ते उद्गार निघत असतात. मग अशा ज्या काही आपल्या मनातील भावना आहे किंवा आपल्या मनातील ज्या काही तीव्र इच्छा आहे, त्या आपल्या उद्गारातून व्यक्त होत असतात. मग अशा अ, व्यक्त झालेल्या उद्गारांना आपण काय म्हणत असतो? अशा व्यक्त झालेल्या उद्गार ज्या वाक्यांमध्ये असतात, त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. मग असे उद्गार आपल्या मुखातून कधी बाहेर पडतात, ज्यावेळेला आपल्यासमोर काहीतरी आश्चर्य घडत असतं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला दिसलं, की आपण त्या ठिकाणी ते आश्चर्य व्यक्त करण्यासाठी असे उद्गार त्या ठिकाणी आपण काढत असतो. मग उदाहरण बघा, पहिलं उदाहरण आहे, "आहाहा! किती सुंदर दृश्य आहे हे." एखादं सुंदर दृश्य, एखाद्या नैसर्गिक ठिकाणी तुम्ही गेला असाल आणि त्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य बघून ऑटोमॅटिकली म्हणजे आपोआप आपल्या तोंडातून शब्द निघतात, की "अरे वाह! किती सुंदर आहे." त्याचप्रमाणे इथं हे वाक्य आपण घेतलेलं आहे, की "आहाहा! किती सुंदर दृश्य आहे हे." आणि ते समोरचं दृश्य, ते सुंदर दृश्य बघितल्यानंतर आपोआपच आपल्या तोंडातून हे उद्गार बाहेर पडतात, की किती सुंदर दृश्य आहे. तर अशा वाक्यांनाच आपण उद्गारार्थी वाक्य म्हणत असतो. त्याचबरोबर उद्गारवाचक वाक्य सुद्धा आपण याला म्हणू शकतो. नंतर पुढचा जे उदाहरण आहे ते आहे, "मी पक्षी झालो तर." मी पक्षी झालो तर ही काय आहे? आपल्या मनातील इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे. मला असं वाटतंय, की मी जर पक्षी झालो तर? तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करत असतो? एक्सक्लेमेटरी जे मार्क्स आहे, ते त्या ठिकाणी वापरत असतो. उद्गार चिन्ह त्या ठिकाणी वापरत असतो. मग आपण बघितलं, की ज्यावेळेला उद्गार, आश्चर्य व्यक्त करणारे जे काही उद्गार आहे ते त्या ठिकाणी आपण बोलल्यानंतर किंवा लिहिल्यानंतर ते उद्गार चिन्ह ते त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. मग तिसरं जे उदाहरण आहे, "अरे रे! धावताना पडला तो." त्या ठिकाणी काय केलेलं आहे? दुःख व्यक्त केलेले आहे. दुःखी भावना त्या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहे. "अरे रे! धावताना पडला तो." आपल्या समोर एखादं बाळ खेळत आहे आणि ते बाळ खेळताना पडलं, की आपल्या तोंडून ते शब्द बाहेर पडतात, की "अरे रे! बिचारा पडला." हो की नाही? तर असे जे उद्गार आहेत आणि उद्गारयुक्त जे वाक्य आहे, अशा वाक्यांना आपण उद्गारार्थी वाक्य म्हणत असतो. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की उद्गारार्थी वाक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे उद्गार चिन्ह आहे, ते वापरायचं आहे किंवा वाक्य ओळखताना जर त्या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल, तर तुम्ही ते वाक्य सहज ओळखू शकतात. नंतर अजून काही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेली आहे उद्गारार्थी वाक्य. पहिलं आहे, किती सुंदर आहे मराठी भाषा. बघा त्या ठिकाणी किती शब्द लागलेला आहे. म्हणजे त्या गोष्टीची जास्तीत जास्त जी काही सुंदरता आहे ती दाखवण्यासाठी किती हा शब्द आणि वाक्याच्या शेवटी आपण उद्गार चिन्ह वापरलेलं आहे आणि किती सुंदर आहे आपली मराठी भाषा, हो की नाही? हे दाखवण्यासाठी म्हणजे त्या भाषेची सुंदरता दाखवण्यासाठी त्या ठिकाणी किती हा शब्द वापरलेला आहे आणि शेवटी जे उद्गार चिन्ह आहे ते दिलेलं आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे ते आपलं वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे.
नंतर पुढचं वाक्य बघा. बाप रे, केवढा मोठा साप हा. आश्चर्य व्यक्त केलंय बघा. समोर एखादा मोठा साप तुम्हाला जर दिसला, तर आपण घाबरून म्हणतो, "बापरे! केवढा मोठा साप हा." हो की नाही? त्या ठिकाणी दोनही ठिकाणी उद्गार चिन्ह वापरले आहे. बापरे! या शब्दानंतर आणि शेवटी वाक्याच्या शेवटी. मग त्या ठिकाणी ते आश्चर्यकारक भीती जी आहे ती भीती व्यक्त करण्यासाठी बापरे! हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि काय तुमच्या समोर काय आश्चर्य आहे ते केवढा मोठा साप, हो की नाही? मग हे वाक्य आपलं उद्गारार्थी वाक्य आहे. नंतर तिसरं वाक्य, केवढा उंच मनोरा आहे हा. समोरचा जो काही मनोरा आहे तो इतका मोठा आहे, की बघितल्यानंतर आपण म्हणतो, की केवढा उंच मनोरा आहे हा. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. नंतर पुढचं वाक्य आहे, किती पाऊस पडला काल रात्री. म्हणजे काल रात्री खूप पाऊस पडला. हे सांगण्यासाठी किती या शब्दाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि किती पाऊस पडला हो काल रात्री आणि उद्गार चिन्ह वाक्याच्या शेवटी वापरलेलं आहे. म्हणजे हे चारही वाक्य आपले उद्गारार्थी वाक्य आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. की उद्गारार्थी वाक्य तयार करताना किंवा ओळखताना उद्गार चिन्ह हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर एखादी गोष्टीचं काहीतरी विशिष्ट सांगण्यासाठी आपण किती हा शब्द वापरत असतो. आश्चर्य व्यक्त करण्यासाठी बापरे! किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी अरेरे! अशा शब्दांचा आपण वापर करत असतो. जेणेकरून ते वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं, की हे उद्गारार्थी वाक्य आहे किंवा उद्गारवाचक वाक्य आहे. नंतर पुढील प्रकार जो आहे प्रश्नार्थी वाक्य. पुढील जो वाक्याचा प्रकार आहे आपला प्रश्नार्थी वाक्य. आता आपण ज्यावेळेला म्हणतो प्रश्नार्थी वाक्य त्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं, की प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. सर्वसाधारण आपल्या अ, सर्वसाधारण आपल्याला लगेच कळतं, की प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? की त्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. मग त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या काय आहे बघूया. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेले असतात, अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. एकदम अतिशय सोपं आहे विद्यार्थ्यांनो, की ज्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेले असतात, अशी जी काही वाक्य असतात, अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य म्हणत असतात. मग ह्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नाच्या शेवटी किंवा त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देणे गरजेचे असते किंवा आवश्यक असते. कारण ज्या ठिकाणी प्रश्न येतो, त्या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह हे देत असतो. मग या अशा वाक्यांमध्ये प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी देणं आवश्यक असतं. काही उदाहरण आपण घेतलेले आहे. पहिलं उदाहरण आहे, "हे पुस्तक तुला कोणी दिले?" प्रश्न विचारलाय बघा, की "हे पुस्तक तुला कोणी दिलं?" आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे काय आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, "तू हे काय खात आहेस?" "तू हे काय खात आहेस?" प्रश्नचिन्ह. या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. नंतर पुढील वाक्य, "तुझे नाव काय आहे?" हा आपल्याला सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. तुम्ही अनोळखी ठिकाणी गेले किंवा अनोळखी व्यक्तीसोबत तुम्ही बोलत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला हाच प्रश्न विचारला जातो, की "तुझं नाव काय आहे?" मग या ठिकाणी असे जे काही प्रश्न असतील, ज्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारले जातात, अशा वाक्यांना आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं काय, की वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते. म्हणजे वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला ते सहज सोपे आपल्याला त्या ठिकाणी जाणार आहे. प्रश्नचिन्ह आपल्याला वाक्यात दिसत आहे. तुम्हाला वाक्याचा अर्थ जरी नाही कळाला, पण प्रश्नचिन्ह जर त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही ते प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखू शकता किंवा लिहू शकता. अजून काही अजून काही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. आपल्याला कुठे जायचे आहे? प्रश्नचिन्ह. तू अभ्यास केला का?
तुला पेढा आवडतो का? माझे पत्र आले का? तुझे नाव काय आहे? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहे आणि असे वेगवेगळे प्रश्न, हे सर्व प्रश्न आपल्या प्रश्नार्थी वाक्य म्हणून ओळखले जातात. पुढील वाक्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. हे सुद्धा आपल्याला नावावरूनच कळतं, की आज्ञार्थी वाक्य म्हणजे त्या वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी करण्यास सांगितलेलं असेल किंवा त्या वाक्यामध्ये काहीतरी आज्ञा दिलेली असणार आहे, जे वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखलं जाणार आहे. तर बघूया आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात? ते कशाप्रकारे आपल्याला ओळखायचं आहे? ज्या वाक्यात आज्ञा दिलेली असते, म्हणजेच काय ऑर्डर दिलेली असते, असे वाक्य आज्ञार्थी वाक्य असते. ज्या वाक्यामध्ये काय दिलेली असते? आज्ञा दिलेली असते, ऑर्डर दिलेली असते, असे वाक्य आज्ञार्थी वाक्य असते. पण त्याचप्रमाणे प्रार्थना, आशीर्वाद, विनंती आणि उपदेश बघा, ज्या वाक्यामध्ये आज्ञा असते, दिलेली असते असे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहेच. पण त्याचप्रमाणे प्रार्थना, आशीर्वाद, विनंती आणि उपदेश असणारा वाक्यांचा समावेश सुद्धा आज्ञार्थी वाक्यांमध्ये होतो. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे, की आज्ञार्थी वाक्य जे आहे, ते आज्ञा दिलेले वाक्य, परंतु त्याचबरोबर त्यामध्ये प्रार्थना, आशीर्वाद, विनंती आणि उपदेश या सुद्धा गोष्टींचा समावेश, या सुद्धा वाक्यांचा समावेश आज्ञार्थी वाक्यामध्ये होतो. मग उदाहरण बघूया आपण. उदाहरणार्थ, "मधु अभ्यास कर." हे जे वाक्य दिलेलं आहे, मधूला अभ्यास करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे. नंतर, "मुलांनो रांगेत चला." मुलांना काय सांगितलेलं आहे? रांगेत चालण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे ती मुलांना दिलेली आज्ञा आहे, ऑर्डर आहे. जे हे सुद्धा वाक्य आपलं आज्ञार्थी वाक्य आहे. नंतर, "देवा मला चांगली बुद्धी दे." ही काय आहे? प्रार्थना आहे. आपण देवाला प्रार्थना करतो की नाही? मग आपण देवाला प्रार्थना केलेली आहे, की "देवा मला चांगली बुद्धी दे." मग हे जी प्रार्थना केली आहे, ते सुद्धा आपलं आज्ञार्थी वाक्यामध्ये येणार आहे. "देव तुमचे भले करो." हे काय आहे? आशीर्वाद आहे. आपण कुणाच्या कुणाची हेल्प केली किंवा कुणाला आपण मदत केली, तर आपल्याला समोरचा व्यक्ती काय करत असतो? आशीर्वाद देत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण वाक्य घेतलं आहे, "देव तुमचे भले करो." हा काय आहे? आशीर्वाद आहे. "समीर, कृपया मला वही दे." पुढचं जे वाक्य आहे, "समीर, कृपया मला वही दे." समीरकडे काय केलं आहे? वहीची मागणी केलेली आहे आणि कृपया हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय केली आहे? विनंती केलेली आहे. समीरला विनंती केली आहे, की "मला वही दे." मग विनंती सुद्धा आपल्या आज्ञार्थी वाक्यामध्ये येते. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे, की आज्ञार्थी वाक्य ओळखताना आपल्याला दिलेली ऑर्डर म्हणजे आज्ञा, त्याचप्रमाणे त्या वाक्यात केलेली प्रार्थना, आशीर्वाद, विनंती किंवा उपदेश यासारख्या वाक्यांचा जर समावेश त्या ठिकाणी असेल किंवा यासारख्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी असेल, तर ते सर्व वाक्य आपण आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखतो. नंतर अजून काही आपण उदाहरणं घेतलेली आहे. शिस्तीने वागा. ही काय आहे? आज्ञा आहे. मुलांनो अभ्यास करा. ही सुद्धा आज्ञा आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला करायला सांगितलेलं आहे किंवा काहीतरी करायला सांगितले जाते असे वाक्य, अशा वाक्यांमध्ये आज्ञा दिलेली असते. नंतर, "तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे." ही विनंती आहे, की तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे. नंतर, "खूप शिक आणि खूप मोठा हो." हे काय आहे? आशीर्वाद आहे. ज्यावेळेला आपण मोठ्यांचा आशीर्वाद घेतो, मोठ्यांना नमस्कार करतो, त्यावेळेला जे आपल्या पेक्षा मोठे व्यक्ती असतात, ते आपल्याला आशीर्वाद देतात. आता तुम्ही विद्यार्थी आहात. आता तुमचं शिक्षण सुरू आहे. तुम्ही जर
मोठ्या माणसांकडनं आशीर्वाद घेतला तर तुम्हाला सर्रास हा आशीर्वाद मिळत असतो, की खूप शिक आणि खूप मोठा हो. नंतर देव तुमचे भले करो, ही प्रार्थना आहे. आपण हे वाक्य आधी पण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना या सर्व वाक्यांचा समावेश आज्ञार्थी वाक्यामध्ये होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आपले 4 वाक्यप्रकार जे आहेत, ते वाक्यप्रकार आपले बघून झालेले आहेत. त्याचा अभ्यास आपला करून झालेला आहे. तर कोणकोणती वाक्यप्रकार आपण अभ्यासलेले आहे? विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. त्याच प्रकारे होकारार्थी व नकारार्थी सुद्धा वाक्य असतात. काही जे असतात, काही वाक्य जे असतात ते होकारार्थी असतात. तर काही वाक्य नकार दर्शवणारी असतात. मग ही जी वाक्य आहे, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य, हे विधानार्थीच वाक्य असतात. हे तुम्हाला ओळखण्यासाठी यावर प्रश्न येत नाही. कारण ते विधानार्थी वाक्याचेच प्रकार आहे. फक्त त्या ठिकाणी काय आहे, की काही विधानं जे असतात ते होकारार्थी असतात आणि काही विधानं जे असतात ते नकार दर्शवणारी असतात किंवा ते वाक्य जे असतात ते नकार दर्शवणारी वाक्य असतात. तर उदाहरण घेतलेले बघा, तो अभ्यास करतो. त्या ठिकाणी होकार दर्शवलेला आहे वाक्यात, म्हणजे ते वाक्य होकारार्थी आहे. दुसरं वाक्य बघा, आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. नकारार्थक शब्द आहे बघा नव्हती, म्हणजे त्या ठिकाणी नकारार्थी ते वाक्य आहे. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. हे समजून घ्यायचंय आपल्याला, की काही वाक्य होकारार्थी, काही वाक्य, काही विधाने नकारार्थी असतात. काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे, की कशाप्रकारे आपल्याला वाक्य प्रकार जे आहे, वाक्य प्रकारावर कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात. तर वाक्य प्रकार जे आहे, ते वाक्य प्रकार तुम्हाला ओळखण्यासाठी वाक्य प्रकार ओळखा, मग असे प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेत दिले जातात. तर बघूया आपणही या ठिकाणी काही उदाहरणं घेतलेली आहेत. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. काही वाक्य दिलेली आहेत आणि ती वाक्य कोणत्या प्रकारची आहेत ती आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं वाक्य बघा, कल्पवृक्षाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आता ह्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की कल्पवृक्षाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. सिंपल स्टेटमेंट आहे बघा. साधं सरळ वाक्य आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे ते कोणतं आहे? विधानार्थी वाक्य. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की ज्या वाक्यात सिंपल स्टेटमेंट म्हणजे साधं सरळ त्या ठिकाणी विधान केलेलं असतं, असे जे वाक्य असतात ते असतात विधानार्थी वाक्य. मग आपलं जे पहिलं वाक्य आहे, कल्पवृक्षाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. नंतर दुसरं वाक्य आहे, किती सुंदर बाग आहे. बघा, किती शब्द आहे आणि शेवटी उद्गार चिन्हाचा वापर केलेला आहे. एक्सक्लेमेटरी मार्क्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे आपण सहज काय करू शकतो, ते वाक्य ओळखू शकतो. किती सुंदर बाग आहे आणि उद्गार चिन्ह दिलेलं आहे. तर ते वाक्य आपलं कोणतं आहे? उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य. नंतर पुढील वाक्य आहे, बापरे! उद्गार चिन्ह, केवढी मोठी इमारत ही. हो की नाही? त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, की "बापरे! केवढी मोठी इमारत ही" आणि एक्सक्लेमेटरी मार्क्स त्या ठिकाणी दिलेला आहे. वाक्यामध्ये 2 ठिकाणी ते उद्गार चिन्ह वापरलेलं आहे आणि त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर हे वाक्य आपलं उद्गारार्थी वाक्य आहे किंवा उद्गारवाचक वाक्य आहे. नंतर पुढचं वाक्य आहे, "दरवाजा बंद कर." काहीतरी करायला सांगितलेलं आहे, काहीतरी आज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे. दरवाजा बंद करण्याची आज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे. दरवाजा बंद कर. मग या ठिकाणी आपण कोणतं वाक्य असणार आहे, आपल्याला लगेच लक्षात येणार, की त्या ठिकाणी काहीतरी करण्यास सांगितलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे. म्हणजे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे.
नंतर पुढील जे उदाहरण आहे, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? प्रश्नचिन्ह. शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्या वाक्यात प्रश्न आहे, की आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? म्हणजे ते प्रश्नार्थी वाक्य आहे. नंतर पुढचं वाक्य, मुलांनो अभ्यास करा. मुलांना अभ्यास करण्यासाठी सांगितलेलं आहे. मुलांना त्या ठिकाणी अभ्यास करण्याची आज्ञा दिलेली आहे. म्हणजे हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये सुद्धा शेवटी वाक्याच्या शेवटी आपल्याला काय करायचं असतं? विरामचिन्ह द्यायचं असतं. आज्ञार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम त्या ठिकाणी द्यायचा असतो. नंतर माझ्या घराजवळ झाड आहे. साधी गोष्ट आहे बघा सांगितलेली. सिंपल त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे, की माझ्या घराजवळ झाड आहे. विधानार्थी वाक्य. नंतर पुढील वाक्य बघा, शाब्बास! एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे, उद्गार चिन्ह आहे. छान काम केलेस तू आणि पुन्हा उद्गार चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग हे आपलं उद्गारार्थी वाक्य आहे. नंतर तुझी शाळा कुठे आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्न विचारलेला आहे. तुझी शाळा कुठे आहे? म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. नंतर पुढचं वाक्य आहे, काल रात्री खूप पाऊस पडला. हे पण साधे वाक्य आहे, सिंपल स्टेटमेंट आहे, की काल रात्री खूप पाऊस पडला. म्हणजे हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. अशा प्रकारे वेगवेगळी वाक्य घेऊन ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, ते वाक्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि आपल्याला वाक्य ओळखण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. विधानार्थी वाक्य आहे, त्या ठिकाणी त्यात सिंपल स्टेटमेंट सांगितलेलं आहे किंवा ते वाक्य सरळ साधं आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे, तर ते विधानार्थी वाक्य आहे. नंतर वाक्यामध्ये जर तुम्हाला उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क्स त्या ठिकाणी जर दिसत आहे, तर ते तुमचं उद्गारार्थी वाक्य आहे. वाक्यात जर प्रश्न विचारलेला आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिसत आहे, तर ते वाक्य तुमचं प्रश्नार्थी वाक्य आहे. हो की नाही? आणि एखाद्या वाक्यात जर तुम्हाला आज्ञा दिलेली आहे किंवा प्रार्थना, विनंती आहे, तर ते वाक्य आपलं आज्ञार्थी वाक्य आहे. अशा या छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करून किंवा या अशा गोष्टी लक्षात ठेवून वाक्य प्रकार ओळखणं तुम्हाला सोपं जाणार आहे. आणि कृतीपत्रिकेत तुम्हाला वाक्य प्रकार ओळखण्यासाठीच प्रश्न विचारले जाणार आहे. आता आपण पुढचा जो घटक आहे वाक्य प्रकारावरच आधारित पुढचा जो भाग आहे वाक्य रूपांतर. याला वाक्य परिवर्तन सुद्धा म्हणत असतो. तुम्ही हिंदीमध्ये शिकला असाल वाक्य परिवर्तन. मग त्यालाच आपण मराठीत वाक्य रूपांतर असे म्हणतो. मराठीमध्ये वाक्य परिवर्तन हा सुद्धा शब्द वापरला जातो. तर बघा वाक्य रूपांतर म्हणजे काय? वाक्य रूपांतर या प्रक्रियेला वाक्य परिवर्तन असेही नाव आहे. वाक्य रूपांतर म्हणजे दिलेल्या वाक्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला बदल. बघा विद्यार्थ्यांनो, की वाक्य रूपांतर म्हणजे काय? की जे दिलेलं वाक्य आहे त्या वाक्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला बदल. आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपण आपले विचार क्रमाने व्यक्त करतो. आपला संपूर्ण विचार म्हणजे एक वाक्य, ही वाक्य जर एकाच स्वरूपाची असतील, तर ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला ती कंटाळवाणी वाटतात. जे आपण बोलतो किंवा लिहितो आणि मग त्यामध्ये तेच जर आपण रिपीट करत असलो किंवा त्याच प्रकारचं जर आपलं रिपिटेशन असेल, तर समोरचा जो काही ऐकणारा आहे किंवा वाचणारा जो व्यक्ती आहे, त्याला ते कंटाळवाणं वाटायला लागतं. म्हणूनच वाक्य रूपांतराची काय आहे आवश्यकता असते. मग आपले बोलणे किंवा लिहिणे एकसुरी होऊ नये, म्हणजे तोपणा येऊ नये म्हणून वाक्य रचनेत बदल करणे आवश्यक ठरते. आपण जो काही बोलत आहोत, जेव्हा जे काही लिहत आहोत, त्यामधील जो काही एकसुरीपणा आहे, तो येऊ नये म्हणूनच वाक्य रचनेत बदल करणे आवश्यक असते. आपली सर्वच वाक्य केवळ विधानार्थी न ठेवता अधूनमधून ती प्रश्नार्थ किंवा उद्गारार्थी करावी.
होकारार्थी वाक्यांबरोबरच मधूनच एखादे नकारार्थी विधान असावे. वाक्यातील अशा विविधतेमुळे आपली भाषा डौलदार आणि अधिक परिणामकारक होते. बघा मग आपली सतत धडपड जी असते, की आपली भाषा जी आहे अधिक सुंदर, अधिक डौलदार, अधिक परिणामकारक होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मग जर आपली भाषा आपल्याला अधिक सुंदर, अधिक डौलदार करायची असेल, तर आपल्याला हे वाक्य रूपांतर जे आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बोलण्यातील, लिहिण्यातील कंटाळवाणा जो प्रकार आहे किंवा तोच-तोपणा आहे, तो आपल्याला काढून टाकायचा असेल किंवा तो सोडून द्यायचा असेल, तर आपल्याला वाक्य जे आहे, त्या वाक्यरचनेत बदल करणं आवश्यक असतं. मग आपण जर वाक्यरचनेत जर बदल केला, तर आपली भाषा निश्चितच परिणामकारक होण्यास मदत होते. आपली भाषा सुंदर होण्यास मदत होते. भाषा सुंदर रीतीने वापरणे ही माणसाची गरजही आहे. बरोबर की नाही? आत्ताच मी सांगितलं, की आपली भाषा जास्तीत जास्त अधिक परिणामकारक करण्यासाठी किंवा आपली भाषा अधिक सुंदर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात. मग आपली भाषा सुंदर रीतीने वापरणे ही माणसाची गरज आहे. हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. त्या दृष्टीने व्याकरणाचा अभ्यास आपल्याला उपयुक्त व मार्गदर्शक ठरू शकतो. मग त्यासाठी आपल्याला व्याकरण या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये व्याकरण म्हणजेच ग्रामर हा घटक आपल्याला अभ्यासायचा असतो. चला बघूया वाक्य रूपांतर काय आहे? वाक्य रूपांतर म्हणजे वाक्य रचनेत करावा लागणारा बदल. हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना किंवा वाक्यरचनेत बदल करताना होत असलेला सॉरी त्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. अतिशय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो, की ज्यावेळेला आपण वाक्य परिवर्तन करत असतो किंवा वाक्य रूपांतर करत असतो, त्यावेळेला वाक्य रचनेत बदल करताना त्या वाक्याचा जो काही अर्थ आहे, तो अर्थ त्या ठिकाणी बदलायचा नाहीये. वाक्य रूपांतर करताना किंवा वाक्य परिवर्तन करताना वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की वाक्याचा जो काही मूळ अर्थ आहे, तो बदलायचा नाही. म्हणजेच वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. थोडक्यात काय तर आपल्या आपले जे काही वाक्य आहे, त्या वाक्याला बाधा न आणता म्हणजे ते वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला त्या वाक्याच्या रचनेत बदल करायचा आहे. मग असा केलेला बदल जो आहे, त्यालाच आपण वाक्य रूपांतर म्हणत असतो. वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात अजिबात बदल होता कामा नये. यावर्षी आपल्याला प्रश्नार्थक वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य व नकारार्थी वाक्यांचे वाक्य रूपांतराचा अभ्यास करायचा आहे. मग हे जे वाक्य प्रकार आपण अभ्यासले, ते वाक्य प्रकारांचाच आपल्याला परस्परात रूपांतर कशाप्रकारे करायचे आहे, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर बघूया, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्य यांचे परस्पर रूपांतर कशाप्रकारे केले जाते? जगात सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नचिन्ह आहे. बघा, हे जे वाक्य दिलेलं आहे, की जगात सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नचिन्ह, प्रश्नार्थी वाक्य आहे. मग या वाक्याला आपल्याला विधानार्थी वाक्य कसं करता येईल? विधानार्थी वाक्य म्हणजे काय? सिंपल बनवायचं आहे, साधं सरळ वाक्य आपल्याला बनवायचं आहे. मग जगात सर्व सुखी असा कोणी नाही. हो की नाही? मग आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की ज्यावेळेला प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी असेल, त्या ठिकाणी होकार दर्शवलेला असेल, तर तो विधानार्थीमध्ये रूपांतर होताना त्या ठिकाणी होकारार्थीचा जे काही बदल आहे, तो नकारार्थीमध्ये होत असतो. मग जसं आपल्या वाक्यात, की जगात सर्व सुखी असा कोण आहे?
हे प्रश्नार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी करताना आपण काय केलेलं आहे, जगात सर्व सुखी असा कोणी नाही. त्या ठिकाणी नकार दर्शवलेला आहे. परंतु वाक्यात बदल झालेला नाही. म्हणजे वाक्याच्या अर्थात बदल झालेला नाही. आणि तेच आपल्याला लक्षात घ्यायचंय, की वाक्य रूपांतर करत असताना आपल्याला वाक्याचा जो अर्थ आहे तो बदलवायचा नाहीये. पहिले जे वाक्य दिलेलं आहे, की जगात सर्व सुखी असा कोण आहे? म्हणजेच काय त्या ठिकाणी म्हणायचं काय आहे लेखकाला, की जगात कोणीही काय नाहीये, सर्व सुखी नाहीये. ज्यावेळेला आपण बदल केलेला आहे, त्यावेळेला सुद्धा त्या वाक्याच्या अर्थामध्ये बदल झालेला नाहीये आणि तो आपल्याला वाक्याचा अर्थ बदलवायचाच नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवून वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. नंतर पुढील वाक्य बघा, "आम्ही तुमचे उपकार कसे विसरू?" प्रश्नार्थी वाक्य आहे आणि अर्थ काय आहे, की आम्हाला तुमचे उपकार विसरायचे नाहीये. हा त्याचा अर्थ आहे, की आम्ही तुमचे उपकार विसरणार नाहीये. मग त्याचं विधानार्थी करताना आम्ही तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. वाक्याचा बघा अर्थ दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य रूपांतर करायचं आहे. नंतर पुढील जे आहे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्य यांचे परस्पर रूपांतर. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी आणि विधानार्थीचं उद्गारार्थीमध्ये रूपांतर करताना. मग उदाहरण घेतले आपण, केवढी उंच इमारत आहे ही? एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे. म्हणजे उद्गारार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी करताना ही इमारत खूप उंच आहे. सिंपल बनवायचंय की नाही? पण वाक्याचा अर्थ बदलवायचा नाहीये. उद्गारार्थी वाक्यामध्ये केवढी उंच इमारत आहे ही. केवढी हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे बघा. त्याचे काही विशिष्ट सांगायचं आहे त्या इमारतीचं, जे काही वैशिष्ट्य दर्शवायचं आहे त्यासाठी केवढी हे हा शब्द त्या ठिकाणी आपण वापरलेला आहे. केवढी उंच इमारत आहे ही. हो की नाही? उंच आहे म्हणून त्या ठिकाणी ते त्याची ती उंची जी दर्शवायची आहे त्यासाठी केवढी हा शब्द त्याला जोडलेला आहे आणि विधानार्थी करताना तो शब्द आपण काढून टाकलेला आहे. सिंपल सेंटन्स बनवलेला आहे. ही इमारत खूप उंच आहे आणि पूर्णविराम. फुल स्टॉप दिलेला आहे. नंतर पुढील वाक्य आहे, काय सुंदर अक्षर आहे त्याचे? उद्गार चिन्ह. की त्याचं अक्षर किती सुंदर आहे, हे त्या वाक्यात सांगितलेलं आहे. काय सुंदर अक्षर आहे त्याचे. एक्सक्लेमेटरी मार्क्स दिया हुआ है लास्ट में. आणि त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. त्याचे अक्षर खूप सुंदर आहे. सिंपल बनवलंय बघा. त्याचे अक्षर खूप सुंदर आहे आणि पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजे उद्गारार्थी वाक्याचं आपण विधानार्थी वाक्य केलेलं आहे. आणि तेच विधानार्थी, उद्गारार्थी आपण तेच जर उलटं केलं, तर तो रूपांतर त्या ठिकाणी होणार. विधानार्थी घेतलं आपण त्याचे अक्षर खूप सुंदर आहे आणि त्याचं उद्गारार्थी करायचं असेल तर काय सुंदर अक्षर आहे त्याचे किंवा किती सुंदर अक्षर आहे त्याचे, असं सुद्धा आपण बनवू शकतो. नंतर पुढचं आहे आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थीचं विधानार्थीमध्ये रूपांतर किंवा विधानार्थीचं आज्ञार्थीमध्ये रूपांतर कशाप्रकारे करूया? मग उदाहरण घेतलंय, प्रवासात भरभरून बोला. या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रवासात भरभरून बोलण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे आणि मग त्याचं विधानार्थी करायचं आहे. प्रवासात भरभरून बोलावे. त्या ठिकाणी सिंपल स्टेटमेंट केलेलं आहे, प्रवासात भरभरून बोलावे. नंतर पुढचं वाक्य आहे, "तू चित्र काढ." त्या ठिकाणी चित्र काढण्याची आज्ञा दिलेली आहे. आज्ञार्थी वाक्य आहे. त्याचं विधानार्थी करताना "तू चित्र काढावे." हो की नाही? मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, की पहिले जे आज्ञार्थी वाक्य आहे, त्या ठिकाणी बोला. शेवटचा जो शब्द आहे, बोला दिलेला आहे आणि त्याचं विधानार्थी करताना त्याला वे शब्द लागलाय. बाकी काहीही बदल केलेला नाही. बघा तुम्ही जर निरीक्षण केलं, तर त्या वाक्यामध्ये प्रवासात भरभरून बोला आणि त्याचंच विधानार्थी करताना प्रवासात भरभरून बोलावे. फक्त बोलाच्या पुढे वे जोडलेला आहे. बोलाचं बोलावे केलेलं आहे. हा सुद्धा बदल लक्षात ठेवायचा आहे. हा बदल जर लक्षात तुम्ही ठेवला, तर तुम्हाला हे रूपांतर करताना अतिशय
सोपं जाणार आहे. तसंच दुसऱ्या वाक्यातही आहे बघा, चित्र काढ, काढचं काढावे केलं आहे. वे शब्द त्या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजेच आज्ञार्थाचं विधानार्थी वाक्य करताना काय करायचं आहे, असे शब्द जोडायचे आहे जेणेकरून ते सिंपल स्टेटमेंट त्या ठिकाणी बनणार आहे किंवा साधं सरळ वाक्य त्या ठिकाणी विधान तयार होणार आहे. नंतर पुढचं आहे होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, की होकारार्थी वाक्याचंच नकारार्थीमध्ये रूपांतर होतं आणि नकारार्थीचं होकारार्थीमध्ये होतं. बाकी इतर दुसऱ्या वाक्याच्या प्रकाराशी हे रूपांतर आपण करत नाही. मग उदाहरण घेतलंय, ₹500 ही देखील मोठी रक्कम आहे. होकारार्थी वाक्य आहे. त्याचं आपल्याला नकारार्थी करायचं आहे. पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की कोणतंही वाक्य आपण जर रूपांतर करत आहोत, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, की वाक्याचा अर्थ बदलवायचा नाहीये. वाक्याचा अर्थ बदलायचा त्या ठिकाणी अजिबात नाहीये. वाक्याचा अर्थ तोच असला पाहिजे. फक्त आपल्याला वाक्य रचनेत बदल करायचा आहे. तर या ठिकाणी आपण उदाहरण घेतलेलं आहे, की ₹500 ही देखील मोठी रक्कम आहे. मग नकारार्थी कशाप्रकारे त्या ठिकाणी केलं आहे? ₹500 ही काही लहान रक्कम नाही. अर्थ तोच आहे बघा, की ₹500 मोठी रक्कम आहे. हे होकारार्थीमध्ये सांगितलेलं आहे आणि नकारार्थी करताना सुद्धा ₹500 ही लहान रक्कम नाहीये, म्हणजे कशी आहे? मोठी रक्कम आहे. म्हणजे त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदललेला नाहीये. नंतर ही काही वाईट कल्पना नाही. पुढचं जे वाक्य आहे, ही काही वाईट कल्पना नाही. हे नकारार्थी आहे. म्हणजे काय आहे? ती कल्पना जी आहे ती चांगली आहे. होकारार्थी करताना आपण तेच करणार, की ही कल्पना चांगली आहे. वाक्यात बदल झालेला अर्थामध्ये बदल झालेला नाहीये. वाक्य रचनेत आपण बदल केलेला आहे, परंतु वाक्याच्या अर्थात बदल केलेला नाहीये. आणि हीच गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, की वाक्याचं परस्पर रूपांतर करताना वाक्याच्या अर्थाला धक्का लागणार नाही किंवा वाक्याचा अर्थ बदलणार नाही, याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, काळजी घ्यायची आहे. मग काही उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, की कशाप्रकारे आपल्याला यावर कृती दिली जाणार आहे. प्रश्न आहे, पुढील कृती सोडवा. खालील वाक्यात दिलेल्या सूचनेनुसार बदल करा. वाक्य दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये म्हणजे कंसामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, की काय बदल करायचा आहे. पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, सर्वांनी रांगेत उभे राहा. काय आहे हे कोणतं वाक्य आहे? आपल्याला आज्ञा दिलेली आहे. ठीक आहे. तर सर्वांनी रांगेत उभे राहा. हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. मग विधानार्थी वाक्य करताना आपल्याला कसा बदल करता येईल? सर्वांनी रांगेत उभे राहावे. त्याचं सिंपल बनवायचं आहे. साधं विधान बनवायचं आहे. नंतर दुसरं आहे, ताजमहाल खूप सुंदर आहे. हे काय आहे? विधानार्थी वाक्य आहे आणि त्याचं तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. दिलेलं वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे ते आपल्याला आधी ओळखता आलं पाहिजे. मग आपल्याला या विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. ताजमहालची जी सुंदरता आहे ती दाखवायची आहे. तर आपण त्यासाठी किती हा शब्द वापरणार आहोत. किती सुंदर आहे ताजमहाल आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क्स द्यायला विसरायचं नाहीये. उद्गार चिन्ह द्यायला विसरायचं नाहीये. नंतर पुढील उदाहरण आहे, शिस्तीने वागावे. हे सुद्धा काय आहे? उद्गारार्थी वाक्य आहे सॉरी विधानार्थी वाक्य आहे आणि त्याचं तुम्हाला आज्ञार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. मग आज्ञा देताना आपण काय करत असतो? काहीतरी करण्याची आपण त्या ठिकाणी आज्ञा देत असतो किंवा ऑर्डर देत असतो. मग या ठिकाणी शिस्तीने वागावे याचा आज्ञार्थी करताना शिस्तीने वागा अशा प्रकारे आपण त्याचा बदल करू शकतो किंवा वाक्य रूपांतर करू शकतो. नंतर पुढील उदाहरण आहे, माझी शाळा घराजवळ आहे. हे सुद्धा विधानार्थी आहे. त्याचा प्रश्नार्थी करायला सांगितलेलं आहे. मग त्याचा प्रश्नार्थी करताना
तुझी शाळा घराजवळ आहे का? अशा प्रकारे आपण वाक्याचे रूपांतर दिलेल्या सूचनेनुसार करू शकतो. ज्यावेळेला तुम्ही वाक्य प्रकार लक्षात घ्याल, त्यावेळेला वाक्य रूपांतर निश्चितच करताना तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. आज अशा प्रकारे आपण वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर शिकलेलो आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. अपेक्षा आहे की तुम्हाला वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर समजलेलं असेल. तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल अशी अपेक्षा आहे आणि कृतीपत्रिकेत यावर आधारित प्रश्न आल्यानंतर तुम्ही ते सहज सोडवाल. धन्यवाद.